ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकच्या अलीकडच्या लष्करी संघर्षाबद्दल प्रमुख परदेशी सरकारांना माहिती देण्यासाठी केंद्राने 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांची स्थापना केली आहे। खासदारांच्या शिष्टमंडळात काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्याकडे अमेरिकेतल्या पथकाच्या नेतृत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे। काँग्रेसच्या यादीत थरूर यांचं नाव नसलं तरी सरकार थरूर यांना पाठवण्यावर ठाम आहे। रविशंकर प्रसाद यांच्याकडे पश्चिम आशियातल्या पथकाचं नेतृत्व आहे। कनिमोळींकडे रशिया, स्पेनला जाणाऱ्या पथकाचं प्रमुख पद आहे, तर सुप्रिया सुळेंकडे दक्षिण आफ्रिका, इजिप्त, केनियातल्या पथकाची जबाबदारी आहे। संजय झा यांच्याकडे जपान आणि मलेशियाला जाणाऱ्या पथकाची जबाबदारी आहे। श्रीकांत शिंदेंकडे यूएई आणि आफ्रिकन देशातल्या पथकांची जबाबदारी आहे, तर जय पांडा यांच्याकडे पश्चिम आशियातल्या पथकाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। हे खासदार जगभरात फिरून पाकिस्तानचा भंडाफोड करतील। येत्या 22-23 मेच्या दरम्यान या शिष्टमंडळांचे दौरे सुरू होणार आहेत। ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशी भारताची भूमिका मांडण्यास जाणाऱ्या शिष्टमंडळातनं काँग्रेसने शशी थरूर यांच्या नावावर फुली मारल्याचं दिसतंय। सरकारच्या यादीत थरूर यांचं नाव होतं, मात्र काँग्रेसच्या यादीत थरूर यांना स्थान नाहीये। थरूर यांच्याऐवजी इतर चौघांची नावं समाविष्ट करण्यात आली आहेत। शशी थरूर यांनी अलीकडच्या काळात नरेंद्र मोदींची अनेकदा स्तुती केली आहे। ऑपरेशन सिंदूर हे नाव निवडल्याबद्दल कौतुक केलेलं। थरूर यांच्या केरळमधल्या मतदारसंघात झालेल्या कार्यक्रमालाही मोदींनी हजेरी लावलेली। त्यावेळी व्यासपीठावर मोदींनी डाव्या नेत्यांऐवजी थरूर यांच्याशीच हस्तांदोलन केलेलं। दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही पथकं आता रवाना होणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे काय म्हणतात पाहूया। आज हे टेररिझम जे आहे US पर्यंत बाकी सगळ्या देशांमध्ये पण गेलेलं आहे, जे इथून सुरुवात झालेली आहे। तर हे सगळं सांगण्याचं एक संधी जी आहे, एक जबाबदारी जी आहे, ही भारताने जे आहे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आहे ती माझ्यावरती सोपवलेली आहे। माझ्यासारख्या अनेक 7 अजून डेलिगेशन जाणार, 7 अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत। एक मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे हे पार पाडण्याचा प्रयत्न माझा असेल। तर पक्षांनी शिष्टमंडळातले खासदार निवडू नये अशी सरकारने सूचना केल्याची माहिती आहे। सरकारमधल्या सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, त्यामुळे खासदार सरकारच ठरवेल असं सांगण्यात आल्याचं समजतंय। काँग्रेसने शशी थरूर यांच्याऐवजी अन्य 4 नावं निवडली, मात्र काँग्रेसची नावं नाकारली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।